श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे पावभाजी. मी इथे फ्लावर, वाटाणा, बटाटा, शिमला मिरची, गाजर आणि अर्ध बीट घेतलेलं आहे. आता कुकरच्या भांड्यामध्ये आपण टाकायच्या आहेत ह्या भाज्या सर्व. धुवून घेतलेल्या आहेत मी या भाज्या. आता 1 ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला. हळद घालायची आहे आणि बटर घालायचं आहे आणि कुकरला लावून घेऊया. 3 शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला. आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. चला बघूया. आता आपण काढून घ्यायचं आहे कुकरमधून ह्या भाज्या आणि पाणी साईडला करून घेतलेलं आहे मी. आणि या चॉपरमध्ये मी भाजी चॉप करणार आहे. मी मॅशरचा अजिबात वापर केलेला नाही. इथे कुकरमध्ये मी 3 पळी तेल घातलेलं आहे आणि बटर घातलेलं आहे. आता इथे तेल छान गरम झालेलं आहे. चॉप केलेला कांदा घालायचा आहे. आपलं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण टोमॅटो घालणार आहे चॉप करून ठेवलेला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे 2 चमचे मी लाल मसाला घातलेला आहे. मिक्स करायचा आहे. आता पावभाजी मसाला घालायचा आहे. तो पण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता पावभाजी घालायची आहे. थोडंसं पाणी टाकून मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. ते कसुरी मेथी घातलेली आहे. कोथिंबीर घालायची आहे. आपण बीट घातल्यावर आपल्याला कोणताही फूड कलर घालायची गरज नाही. बघताय ना तुम्ही पावभाजीला रंग किती छान आलेला आहे. एकदम टेस्टी झालेली आहे पावभाजी. नक्कीच अशी रेसिपी ट्राय करा मंडळी. आता मी तवा ठेवलेला आहे. पाव छान गरम करून घेणार आहे मी बटर लावून. आता पावभाजी घालायची आहे थोडीशी तव्यामध्ये आणि पाव असे गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मंडळी? आवडली तर एक लाईक नक्कीच करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाव आता गरम करून झालेला आहे आपला. आता इथे मी बटर घालून पावभाजी सर्व केलेली आहे आणि इथे चीज पावभाजी आहे. इथे मी ब्रेड सोबत सर्व केलेली आहे. कशी वाटली मंडळी कमेंट करा. चला बाय. जय महाराष्ट्र मंडळी.